राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आशा भोसले हे नाव आठवण करून देतं श्रावणातल्या इंद्रधनुष्याची. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स सॉन्ग, कव्वाली, लावणी, कोळी गीतं, गाण्याचं असं एकही अंग नाही ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही. सुहास किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या चिरतरुण स्वर आशा भोसले या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. चिरतरुण स्वर आशा भोसले या पुस्तकाचे लेखक सुहास किर्लोस्कर आपल्यासोबत आहेत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आशा भोसले हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं या पॉडकास्टमध्ये आवडत्या विषयावर बोलायला ही आनंदाचीच बाब आहे. नक्कीच. सुहास किर्लोस्करांची ओळख करून द्यायची झाल्यास, बँक आणि IT क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना संगीत विश्लेषण, चित्रपट रसास्वाद आणि आनंददायी शिक्षण या क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी लेखन सुरू केलं. तबला, संवादिनी, सिंथेसायझर अशा वाद्यांचं हिंदुस्थानी राग संगीताचं शिक्षण कला आस्वादकाच्या भूमिकेतून ते घेत असतात. तसंच संगीत, चित्रपट कलांचा रसास्वाद जाणतेपणानं घेऊन त्यामधील बारकावे सहज सोप्या शैलीमध्ये रसग्रहण करताना नव्या जुन्या चित्रपटांमधील बारकावे दृकश्राव्य कार्यक्रमातून आणि लेखनामधून ते नेहमीच मांडत असतात. या विषयावरचं त्यांचं लेखन सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, साप्ताहिक सकाळ या नियतकालिकांमध्ये नेहमीच प्रसिद्ध होत असतं. याशिवाय ते शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. मला वाटतं आता आपण संवादाला सुरुवात करूया. जरूर. माझा पहिला प्रश्न आहे की आशाताईंची फक्त 25 गाणी निवडणं हे खूप मोठं आव्हान तुमच्यासमोर होतं. शिवाय त्यांनी अनेक भाषांमधून सुद्धा गाणी गायली आहेत. बरोबर. तेव्हा तुम्ही ही गाणी निवडताना वर्गवारी कशी केलीत? सगळ्यात अवघड काम असलेला प्रश्न पहिल्यांदाच विचारला तुम्ही. कारण आशा भोसले सारख्या व्हर्सटाईल गायिकेचं, अष्टपैलू गायिकेचं 25 गाणी निवडायची हे फारच अवघड काम आहे. म्हणजे इतक्या भावभावना त्यांनी असलेली गाणी त्यांनी वैविध्यपूर्ण पद्धतीनं गायलेली आहेत. शिवाय इमोशन्स सगळ्या व्यक्त करणे, त्यामध्ये अभिनय करणे, वेगवेगळे शब्द गाणे, गेय नसलेले शब्द गाण्यात वापरणे आणि श्वासाचे प्रकार वगैरे असे असंख्य प्रकार केलेले आहेत. त्यामुळे कुठला विषय घ्यायचा, कुठला गाणं घ्यायचं, कुठल्या विषयाचं एकूण मूळ लेखामध्ये समावेश करायचा आणि कुठल्या गाण्याचं विश्लेषण करायचं, हा एक मोठाच प्रश्न होता. त्यामुळं 25 गाणी हिंदी निवडणं हे एक सगळ्यात अवघड काम आहे. त्यामध्ये नंतर असं ठरलं की 5 मराठी गाणी घ्यायचं. आता 5 मराठी गाणी घ्यायचे हे सुद्धा अवघडच आहे. कारण आशा भोसलेंनी फक्त बालगीतं मराठीमध्ये इतकी अप्रतिम गायलेली आहेत, म्हणजे अक्षरशः लहान मूल होऊनच त्यांनी बरीच म्हणलेली आहेत गाणी. मग बालगीतं घ्यायची का वेगळी मराठीमध्ये सुद्धा त्यांनी वैविध्यपूर्ण गाणी म्हणलेली आहेत. मग आता सुधीर फडके आणि आशा भोसले याचीच मुळात 25 गाणी होऊ शकतील. त्यामुळं त्यातली 5 निवडणं हे म्हणजे नाराजी ओढवण्याचं काम आहे. पण तरीसुद्धा त्यावेळेला मला जी वाटली त्यातली वैविध्यपूर्ण गाणी वेगवेगळ्या संगीतकारांची घेऊन, म्हणजे वेगवेगळ्या संगीतकारांची असलेली हिंदी, मराठी, त्यात संगीतकारांचं वैविध्य पाळलं आहे, गीतकारांचं वैविध्य पाळलं आहे आणि शिवाय इमोशन्स वेगळे येतील याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळं एकाच मूडची 5 गाणी शक्यतो न घेता वेगवेगळ्या संगीतकारांच्या बरोबर त्यांचं कॉम्बिनेशन कसं होतं आणि त्यांनी गायकी कशी पद्धतीने केली, हा एक प्रयत्न आहे. आता उद्या तुम्ही मला परत 25 गाणी काढायला सांगितली तर मी वेगळी काढेन. खरंय, खरंय. आता प्रश्न असा येतो की आशाताईंचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश कसा होता? म्हणजे आता मोठी बहीण लता मंगेशकर आहेत. हो. तर तो खूप सहजसाध्य होता असा एक श्रोत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, अगदीच सगळ्यांनाच प्रत्येकाचा आपापला स्ट्रगल करायला लागलेला आहे.
म्हणजे लता मंगेशकरना एस्टॅब्लिश्ड आवाजाच्या वेळेला स्ट्रगल करायला लागलेला आहे. शमशाद बेगम वगैरे गायिका होत्या. त्यांची त्यावेळची गायकी वेगळी होती आणि त्याच्यामध्ये लता मंगेशकरना स्ट्रगल करायला लागला. पण लता मंगेशकर एस्टॅब्लिश झाल्यानंतर आशा भोसलेचा स्ट्रगल हा वेगळा होता. एकतर ज्या घरामध्ये एक कलाकार असतो, त्याच घरामध्ये जर दुसरा कलाकार असेल, तर दुसऱ्या कलाकाराला कायमच अन्याय, इनजस्टिस श्रोते, संगीतकार आणि एकूण बाकीच्यांच्याकडनं सहन करावा लागतो. म्हणजे अपेक्षाभंग होतो काही जणांचा, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अशी एक धारणा असते. म्हणजे आशा भोसले यांनी समजा लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच गायली असती गाणी, तर हे काय म्हणजे लता मंगेशकर यांच्यासारखीच गायली, असं झालं असतं. तसं न करता त्यांना स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी वेगळ्या स्टाईलचा वापर करायला लागला. असं अगदी अनेक कलाकारांच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यामुळं हा एक प्रकार झाला. म्हणजे ज्या घरामध्ये एक कलाकार आहे, त्या घरामध्ये स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणं हा एक भाग झाला. काम मिळवण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करायला लागला. म्हणजे लता मंगेशकर उपलब्ध नसतील, तरच संगीतकारांनी आशा भोसले यांची निवड केलेली आहे. हे फारच अन्यायकारक आहे. म्हणजे आशा भोसले यांची स्वतःची आयडेंटिटी होती. प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची एक आयडेंटिटी असते. म्हणजे 2 भाऊ, 2 बहीण, 1 बहीण-भाऊ असतील तरीसुद्धा त्याची प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते. ती आयडेंटिटी एक्सेप्ट न करता आता अगदीच लता मंगेशकर अवेलेबल नाहीत म्हणून आशा भोसले किंवा अगदी व्हॅम्पसाठी गाणं गायचं असेल, कॅबरे गायचं असेल, जे त्यावेळेला लता मंगेशकरना हे गाणं ऑफर करायला संगीतकारांना अडचण येत असेल, तर ती गाणी आशा भोसले यांच्याकडे यायची. हे असं म्हणजे साईडला टाकून आणि टाकण्याची भावना आशा भोसले यांना ॲक्सेप्ट केली. पण आशा भोसले या खमक्या आहेत. अत्यंत पॉझिटिव्हिटीचं अप्रतिम उदाहरण म्हणजे आशा भोसले. त्यामुळं त्यांनी असे अनेक धक्के पचवलेले आहेत आणि त्यांनी त्यामधनं स्ट्रगल करत त्यांनी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे. आता यामध्ये जेव्हा घरामध्ये एक कलाकार असतो, तेव्हा स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी, ओळख निर्माण करण्यासाठी काय करायला लागतं, तर आपली स्टाईल बदलायला लागते. म्हणजे ज्या पद्धतीनं शिकवलेलं असेल, ज्या पद्धतीनं गाणी गायला शिकलेले असतील, त्यापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं आहे, वेगळ्या पद्धतीनं गाणी गायची आहेत. त्यावेळेला तो विचार आशा भोसलेंनी त्या वयामध्ये केलेला आहे. त्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या इमोशन्सची गाणी घेतली, जी गाणी मिळतायत ती गाऊन त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. मग त्या म्हणत आशा भोसले यांनी मुलाखतीत बऱ्याच वेळेला म्हणलेलं आहे, की माझ्या गाण्याच्या वेळेला कोण असेल तर हेलन असेल. हेलन काय अंगभर फुलं आणि त्याच्या पाकळ्या आणि असा असलेला काहीतरी ड्रेस घालून काहीतरी नाच करत असेल. हे इमॅजिन करून सुद्धा मी तशी गाणी गायलेली आहेत. आणि वेगवेगळ्या संगीतकारांनी म्हणजे ओ.पी. नय्यर येण्याच्या आधी त्यांना सेकंडरी ट्रीटमेंट मिळत होती. तरीसुद्धा त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं. आ आशा भोसले यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जी दुःख पचवली त्या पद्धतीनं स्ट्रगल केला, ज्या पद्धतीनं त्या पॉझिटिव्ह राहिल्या, तितकी संकटं त्यांच्या अंगावर आली आणि त्याला समर्थपणे तोंड देत त्या पॉझिटिव्ह राहिल्या आणि शिवाय त्यांचा उत्साह, त्यांचा हसतमुखपणा, त्यांची नक्कल करणे वगैरे म्हणजे इतरांची ऑब्झर्वेशन्स करणे, इतरांच्या स्टाईल्स ऑब्झर्व्ह करणे, हे त्यांनी कायम अगदी टिपलं आणि त्यातनं आपण हे गाण्यामध्ये वेगळं काय करू शकतो? तर अशा पद्धतीनं विचार करून स्वतःची गायकी निर्माण केली, स्टाईल निर्माण केली. मग त्यातनं हे आशा भोसले हे व्यक्तिमत्व तयार झाले. आशाताईंनी मराठी गाणी पण भरपूर गायली आहेत आणि ती खूप लोकप्रिय आहेत. त्याच्यातही खूप विविधता आहेत. तर या मराठी गायनाविषयी काय सांगाल त्यांच्या? आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेडिओ चालायचा. तर सकाळी आशा भोसले म्हणजे भक्तिगीतं, उठो गोविंदा उठी गोपाळा इथपासून आपल्या सगळ्यांची सकाळ प्रसन्न झालेली आहे. त्यामुळे भक्तिगीत असं म्हटलं की आशा भोसले यांचं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती हे अप्रतिम गाणं आहे. सगळ्यांच्या तोंडी आहे. त्याचा अर्थ किती जणांना माहिती आहे हा एक वेगळा प्रश्न आहे. पण सगळ्यांच्या ओठी ते गाणं आहे. बऱ्याच जणांना तोंडपाठ आहे आणि ते आशा भोसले यांच्या अर्थातच गायकीमुळं संगीतकाराचं श्रेय आहेच. पण ज्या गायनाची पद्धत आहे, त्याला जो आवाज सूट होतो, तसा तो आवाज लावलेला आहे.
म्हणजे त्यांचा भक्तिगीतातला आवाज वेगळा, बालगीतातला आवाज वेगळा. चंदा राणी हे जर गाणं ऐकलं, काग दिसतीस हकल्या वाणी, असं गाणं चालू असताना एकदम ते कानात लहान मुलाच्या सांगतात तसं, रात्रभर तू चाल चालीशी, हे जे काही म्हटलंय, हे अगदी लहान मुलाला, कुठल्याही आत्ताच्या लहान मुलाला जरी ऐकवलं, तरी ते लहान मुलांचंच आणि आपलंच गाणं वाटतं. एक झोका अगदी चौकट चौकट राजामधलं राजा. गाणं आहे. तर ही जी गाणी आहेत, ही बालगीतं म्हणून आशा भोसले यांनी गायली आहेत, पण ती लहान मुलांच्या आवाजात गायली आहेत. लाडीकपणे गायलेली आहेत. तो लाडीकपणा वेगळा आणि प्रियकर प्रेयसीचा लाडीकपणा वेगळा. सुधीर फडकेंच्या बरोबर गाताना पुन्हा त्यांनी वेगळंच धुंदी कळ्यांना हे जे गाणं गायलेलं आहे. तर ते म्हणजे सुधीर फडक्यांच्या शिस्तीप्रमाणे तरीसुद्धा सुधीर फडक्यांसारखं न गाता स्वतःची वेगळी आयडेंटिटी करून त्यामध्ये आपल्या भावना वेगळ्या पद्धतीनं दाखवून त्यांनी ही मराठी गाणी गायलेली आहेत. तर असं वैविध्य त्यांनी बऱ्याच गाण्यामध्ये दाखवलेलं आहे. असंख्य गाणी सांगता येतील. येऊ कशी प्रिया हे जे गाणं आहे, ह्याच्यामध्ये सॅक्सोफोन सुरेश यादव यांनी वाजवलंय आणि अनिल अरुण यांचं म्युझिक आहे. तर हे काइंड ऑफ वेगळ्या त्यावेळचं ट्रेंडी गाणं आहे. ते युवक कॉलेजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय झालं आणि हा ट्रेंड आशा भोसले यांनी मराठीत पहिल्यांदा आणला, जो हिंदीमध्ये होता. त्यामुळं सॅक्सोफोन आणि आशा भोसले याची जुगलबंदी असलेलं हे गाणं येऊ कशी प्रिया, तारारा असं आणि मग सॅक्सोफोनमधनंच आशा भोसले यांचा आवाज येतो. ही अशी मादक असलेली, त्याचप्रमाणे सांजये गोकुळी अशी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली, त्याच सांजये गोकुळे अल्बममधलेच भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, ही तर त्यांचीच व्यथा आहे. ती त्यांनी इतक्या उत्कटतेनं व्यक्त केलेली आहे की काही बोलायची सोय नाही. तर अशी असंख्य मराठी गाणी आहेत, ज्यामध्ये अनेक संगीतकारांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. हृदयनाथ मंगेशकर तर आहेतच. त्या व्यतिरिक्त सुधीर फडके आणि अगदी नवीन संगीतकारांपर्यंत अनिल अरुण वगैरे असं वैविध्य म्हणजे हेवा वाटण्यासारखं वैविध्य आहे. तर ती त्यांनी गाणी इतक्या अप्रतिमरित्या गायलेली आहेत. त्यामध्ये वैविध्य जपलेलं आहे. तर ते आणि अगदी विश्वनाथ मोरे यांचं गोंधळात गोंधळ चित्रपटातली गाणी जर समजा एकच गाणं घेतलं किंवा अनुराधा पौडवाल, आशा भोसले अशी ड्युएट सॉन्ग्स पण आहेत. तर ती अशी मराठी गाणी म्हणजे 5 मराठी गाणी काढायची म्हणजे अक्षरशः झगडावं लागलं, की 5 कोणती सिलेक्ट करायची. तर त्यामुळं आशा भोसले यांचं मराठीमध्ये वैविध्य आहे. मराठीमधल्या गझल पण त्यांनी म्हटलेल्या आहेत. सुरेश भटांच्या गझल त्यांनी गायलेल्या आहेत आणि त्या तितक्याच उत्कटतेनं गायलेल्या आहेत. त्यामुळं वैविध्य अचाट आणि अफाट आहे. त्यामुळं मराठीमधल्या आशा भोसले तितक्याच अ, श्रवणीय आणि त्यातलं वैविध्य जपण्यासारखे आहेत. अगदी खरं आहे. हिंदी चित्रपट संगीतामध्ये सचिन देव बर्मन, ओ.पी. नय्यर ते आजच्या घडीच्या ए.आर. रहमानपर्यंत आशाताईंनी सर्वच संगीतकारांकडे गाणी गायली आहेत. तर बरोबर. आजही त्यांचा आवाज तेवढाच चिरतरुण आहे. म्हणजे या पुस्तकाचं शीर्षक अगदीच ॲप्ट हं. आहे असं म्हणायला लागेल. तर ही किमया त्यांनी कशी साधली असेल? हां, आता ते एकच संगीतकार ओ.पी. नय्यर हा पहिला संगीतकार, की ज्यांनी आशा भोसलेच पाहिजे असा आग्रह केला. आणि त्यापूर्वी ते शमशाद बेगम यांच्याकडनं गाणी घेत होते. गीता दत्त ही त्यांची फेव्हरेट गायिका होती. त्यानंतर त्यांनी आशा भोसले याच गायिकेला वारंवार गाणी देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये एक्सचेंज म्हणजे ब्रिलियंट एक्सचेंज होता. कारण ओ.पी. नय्यर यांनी आशा भोसलेचा आवाज वापरताना वेगवेगळे वैविध्य असलेली गाणी दिली आणि आशा भोसले एक्स्पेक्टेशनच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करतायत. त्यामुळं तशाही अपेक्षा उंचावणारे चॅलेंजेस त्यांना देत गेले. आता ये है रेशमी जुल्फों का अंधेरा हे तर गाणं ओ.पी. नय्यर यांचं आहेच. पण आओ हुजूर तुमको हे जर गाणं घेतलं तर आओ हुजूर तुमको ही जी उचकी आहे तुम्ही म्हणजे कुणीही उचकीचा आवाज वेगवेगळ्या वैविध्यानं काढून गाण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आवाज जातोच. तर ते कमाल आहे.
म्हणजे अशा पद्धतीचे गेय नसलेले शब्द किंवा ॲक्शन्स करणे. मग अर्थातच ओ.पी. नय्यर यांनी असं वेगवेगळी गाणी गाऊन घेतल्यानंतर आणि त्यांच्या एक्स्पेक्टेशनच्या पलीकडे जाऊन आशा भोसलेंनी सहअभिनय वेगळं केल्यानंतर सचिन देव बर्मन यांनी पण काही गाणी दिली होती. यामध्ये अर्थातच काही काळासाठी लता मंगेशकर आणि सचिन देव बर्मन यांचे काही मतभेद झाले. त्यामुळं लता मंगेशकर त्यांच्याकडे गात नव्हत्या, म्हणून आशा भोसले यांना काही गाणी सचिन देव बर्मन यांनी दिली. त्या गाण्यांचं अर्थातच आशा भोसले यांनी सोनं केलं आणि मग सचिन देव बर्मन यांना आशा भोसले यांची काही गाणी चांगली गाजल्यानंतर पुन्हा काही गाण्यासाठी त्यांनी त्याचं सिलेक्शन केलं. तातै तततै यततै तै तत. तर हे सचिन देव बर्मनचं अप्रतिम गाणं आहे आणि जे नायिकेसाठी आहे. तरीसुद्धा सचिन देव बर्मन यांनी आशा भोसले यांचा विचार केला. अशी असंख्य गाणी सांगता येतील अर्थातच. आणि त्या व्यतिरिक्त ज्वेल थिपमालं गाणं तनुजाच्या तोंडी असलेलं रात अकेली है, हे गाणं आहे. या गाण्याला आशा भोसलेला पर्याय नाही, असं ते गाणं आहे. आणि तनुजानं ते पुन्हा ज्या पद्धतीनं आशा भोसले यांनी गायलंय, त्या एक्सप्रेशन्स तनुजानं केलेल्या आहेतच. त्यामुळं हे वैविध्य सचिन देव बर्मन यांच्याकडे आलंच. त्या व्यतिरिक्त बैठे है क्या उसके पास यामध्ये व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला आर डी बर्मन असिस्टंट होतं आणि त्यांनी ही कन्सेप्ट मांडली सचिन देव बर्मन यांच्याकडं आणि दोघींसाठी आशा भोसले यांनी बैठे है क्या उसके पास ला 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 हा आवाज नंतर रेकॉर्ड करून त्यात मिक्स करण्यात आला. याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. हे आत्ता पॉसिबल आहे, हे तेव्हा केलं होतं. तर ते सचिन देव बर्मन यांनी केलं. त्याच वेळेला आर डी बर्मन यांनी अनेक आव्हान देणारी गाणी केली आणि त्यात बोसानोवा पॅटर्नवर वेगळं गाणं केलं. तर ते अशी म्हणजे रिदमचे वेगळे प्रयोग असणारी गाणी केली. दैया रे दैया मैं कहाँ फसी. तर यामध्ये प्रत्येक वाक्याला स्केल चेंज होतं. तर स्केल चेंज करताना पुन्हा मूळ स्वरावर यायचं, हे आव्हान राहुलदेव बर्मन यांनी दिलं कारवा चित्रपटासाठी आणि त्यांनी ते केलंही. त्यामुळं अर्थातच नंतर काय बप्पी लहिरी आले. बप्पी लहिरीने वेगळी गाणी दिली. ए आर रहमान तर रंगीलासाठी त्यांनी वापरलं किंवा रंग दे. तर त्यामुळं आणि सगळ्यात संदीप चौटाचं जे बचके तू रहना एकदम खलास गाणं आहे. तर ते गाणं कंपनी चित्रपटाच्या वेळेला त्यांनी ज्या पद्धतीनं गायलंय, हे तुम्ही इमॅजिन करा की तुमचं वय 75 आहे आणि तुम्ही 22 वर्षांत 18 आणि 22 वर्षाच्या मुलांना नाचायला लावेल असं गाणं एकदम खलास असं काहीतरी म्हणेल आणि बचके तू ते रहना असं जे काही म्हटलंय ते कमाल आहे. आणि त्यांनी अक्षरशः 75 वर्षाच्या आजीनी, असं आशा भोसलेला आजी म्हणायचं म्हणजे कानाला हात लावण्यासारखं आहे. 18 वर्षाच्या पणतूला नाचायला लावणार असं गाणं केलं. ही कमाल आहे. हा जो जिंदा दिल अप्रोच आहे ना, हा प्रत्येकानं अंगीकारण्यासारखा आहे की वयाचं बंधन नाही आहे. किशोर आशा यांची गाणी जेवढी लोकप्रिय आहेत, तेवढीच रफी आणि आशा यांची गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. हो, हो, या हो. दोघांची जातकुळी वेगळी आहे आणि आवाजाची. अर्थात, अर्थात. तरीसुद्धा आशा भोसले यांचं आवाज किंवा त्यांचं अस्तित्व हे प्रत्येक गाण्यात उठून दिसतं. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना. तर यामध्ये रफी हा म्हणजे महान गायक आहेत हे अर्थातच. आणि रफी हा गायक महान आहे आणि त्यांची गायकी तर उत्तम दर्जाची आहेच, ह्यात निर्विवादच आहे. पण प्रत्येकाची एक स्टाईल असते. त्यामुळे सिस्टमॅटिकली गाणारा एक गायक असतो. म्हणजे जसं दिलेलं आहे त्यामध्ये त्या पद्धतीनं गाणारा. तर हा किस्सा आशा भोसले यांनीच एका कार्यक्रमात सांगितला होता. आणि अच्छा जी मैं हारी चलो मॅन जॅ नॅ असं वेडावून दाखवून त्यांनी म्हटलं, ते मधुबालाच्या आवाजात म्हटलं. सो रफी वॉज सरप्राईज्ड. म्हणजे रफी यांना म्हणले, हे आपलं काही ठरलं नव्हतं. पण किशोर कुमार आणि आशा भोसले असेल तर त्यांचं ते चालायचंच. म्हणजे किशोर कुमार वेगळं काहीतरी सरप्राईज घेऊन करायचा, त्याला म्हणजे सवाल जवाब असे चालायचे. आणि किशोर कुमार काही एका जागेला स्वस्थ उभं राहून गाणं म्हणत नव्हता. तर त्याला तितक्याच लाजवाब पद्धतीने एका जागेला उभं राहून शांतपणानं पण तितक्याच नटखट प्रमाणानं
गाणी गायलेली आहेत. त्यामुळे ते सगळेच मूड असलेली गाणी रफी आणि आशाची पण आहेतच. ती सगळ्याच संगीतकारांनी इव्हन राहुल देव बर्मन, सचिन देव बर्मन, त्याच्या आधी वेगवेगळ्या संगीतकारांनी पण अगदी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी पण तशी कॉम्बिनेशन असलेली गाणी गाऊन घेतलेली आहेत. ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले आणि रफी हे कॉम्बिनेशन तर अफलातून आहे. कव्वाली म्हटलं की मुळातच पहिल्यांदा हाय अगर दुश्मन म्हणजे रफी पाहिजे आणि आशा भोसले पाहिजेत. मग है अगर दुश्मनमध्ये आर. डी. बर्मन यांनी रफीची निवड केली. इतर गाणी जरी किशोर कुमारला असली की ऋषी कपूरसाठी, तरीसुद्धा हाय अगर दुश्मन हे कलावती रागावर आधारित असलेलं गाणं राहुल देव बर्मन यांनी तयार केलं आणि पहिलं सगळं म्हणजे पहिली 2 कडवी रादर मोहम्मद रफी यांच्याकडनं गाऊन घेतली. आता त्यानंतर आशा भोसले येतात. म्हणजे आशा भोसले यांची एंट्री होते. त्या अशा आलापीनं दिमागदार एंट्री करतात आणि त्यानंतर अर्थातच चित्रपटातली सिच्युएशन तशी आहे. पण ज्या पद्धतीनं ते गाणं सादर केलंय, आपल्याला एकदम म्हणजे 2 कडवी रफीला आहेत आणि नंतर एकच कडवं आशाला आहे. पण आपल्याला लक्षात राहील अशी ती एंट्री केलेली आहे. हे कमाल आहे. म्हणजे आणि हे असं कॉम्बिनेशन ओ.पी. नय्यर, आशा भोसले, लता रफी यांच्या गाण्यातही बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं. त्यामुळं 2 वेगळी कॉम्बिनेशन होती. रफी आशा हे वेगळं होतं. त्यामध्येही त्यांचं अंडरस्टँडिंग तितकंच चांगलं होतं. जास्त त्यांच्या स्वभावाच्या जवळ जाणारं किशोर आणि आशा होतं. त्यामुळं त्याची गाण्याची संख्या अफाट आणि अचाट आहे. आता त्यातलं किशोर कुमारचं म्हणून सांगायचं झालं तर यादो की बारातमध्ये. तर दोघांचीही स्ट्रेंथ काय आहे किशोर कुमार आणि आशा भोसलेची तर अभिनय. आपके कमरे में कोई रहता है. हे गाणं क्लब सॉन्ग आहे. तर क्लब सॉन्गमध्ये पहिल्यांदा क्लबमध्ये गाणं गिटार वाजवणारा एक गायक असतो आणि तो सगळ्यांसाठी गाणं म्हणतो. तर तशी सिनेमातली नासिर हुसेनच्या सिनेमातली सिच्युएशन आहे आणि त्यानंतर तुमच्यातल्या प्रेक्षकातलं कोणीतरी बोलवायचं. ही क्लबमधली पद्धत आहे. म्हणजे ती वेस्टर्न कंट्रीजमधनं आपल्याकडे आली. मुळात नासिर हुसेन इंग्रजी चित्रपट बघायचे आणि तिकडं काय चाललंय तशा पद्धतीनं हिंदी चित्रपटात प्रसंग तयार करायचे. तर त्यांनी हे क्लब सॉन्ग तसं तयार केलं. त्यामुळं किशोर कुमार बोलवतो असा प्रसंग आहे. म्हणजे नायक बोलवतो, त्यासाठी किशोर कुमार गातो. तर "ए लाल कपडेवाले मेम साहब, या आएंगे आप?" तर सगळे प्रेक्षक ओरडतात आणि मग ती लाल कपडेवाली मेम साहब म्हणजे झीनत स्टेजवर येते. आता झीनतला आवाज आशा भोसलेचा आहे. आता किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड केलं असं तुम्ही इमॅजिन करा. तर किशोर कुमार विचारतो, "क्या नाम है आपका?" आशा भोसले लाजत-लाजत म्हणतात, "मेरा नाम सुनीता. लवली नेम. गाएंगी मेरे साथ?" आशा भोसले म्हणतात, "ना, डर लगता है." आता हे मला म्हणता येत नाही हां. पण आशा भोसलेंनी ज्या पद्धतीनं म्हटलंय, म्हणजे आशा भोसलेसारख्या गायिकेनं किशोर कुमारला म्हणणं, की "ना, डर लगता है." पण त्यांनी अभिनयात म्हटलंय. हा अभिनय म्हणजे एखाद्या कलाकाराला लाजवेल इतक्या पद्धतीनं त्यांनी फक्त आवाजातनं केलेलं आहे. त्यामुळं आशा भोसले यांचा अभिनय ऐकायचा असेल, तर हे गाणं ऐकावं, ना डर लगता है आणि मग नंतर अ, मेरे साथ गाओ, असं तो किशोर कुमार म्हणतो. मग त्या दोघं मिळून एकमेकांना हात देत गाणं म्हणतात आणि मग नंतर आशा भोसलेंनी गाणं अशा पद्धतीनं म्हटलंय, की ते वाक्य खोटं ठरावं अर्थातच आणि ते कॉम्बिनेशन अल्टिमेटली आहे आणि मग नंतर अगदी ते क्लब सॉन्गप्रमाणे सगळे मिळून अगदी दम्मारोदम करतात. तर हे किशोर आणि आशाचं काय कॉम्बिनेशन आहे, याचं एक उत्तम उदाहरण असलेलं गाणं आहे. आशाताईंनी भजनं, भक्तिगीतं, नाट्यसंगीत, कव्वाली, गझल हे गायन प्रकार तेवढ्याच ताकदीने हाताळलेत. तर आशाताईंची गायनशैली अभ्यासनाची गोष्ट आहे. तर त्यांची काय वैशिष्ट्य सांगता येतील गायनशैलीची? जी गायनाचा जो प्रकार आहे, गझल असेल, तर गझल गुलाम अलीबरोबर गायची आहे, हरिहरनबरोबर गायची आहे किंवा उमराव जानची गझल गायची आहे सोलो. तर त्या गझलचा मुलाहिजा राखून त्याप्रमाणे वेगळा आवाज लावलेला आहे. आता यात उमराव जानचा तर प्रसंग बऱ्याच जणांना माहीत असेल, की त्यांनी खय्याम साहेबांनी सांगितलं होतं, की याला आवाज खालचा लावा. तर आशा भोसले म्हणल्या, की नाही याला आवाज वरचा पाहिजे. तर
थोडक्यात सांगायचं झालं तर दोघांचे डिफरन्स ऑफ ओपिनियन झाले. मग त्यांची पैज लागली खय्याम आणि आशा भोसले यांची. तर खय्यामांनी सांगितलं, की माझ्या पद्धतीने एकदा खालच्या आवाजात म्हणून बघ आणि ते जर नाही आवडलं, तर मग तुझ्या पद्धतीनं वेगळ्या वरच्या आवाजात म्हणू शकता. आणि अर्थातच खय्याम साहेबांचं बरोबर होतं. पण दिल चीज क्या है, तर त्यावेळेला त्यांनी जो खालचा आवाज लावलेला, खालच्या स्केलचा आवाज लावलेला आहे, तो जास्त अपीलिंग होतो आणि त्यामध्ये जनरली तारस्वरामध्ये अभिनय करणं कधी कठीण जातं. पण त्यामुळं आशा भोसलेची गाणी जास्त भावतात इमोशन्समुळं. तर ही गझल ज्या पद्धतीनं उमरावजांची म्हटलेली आहेत किंवा हरिहरन किंवा गुलाम अली यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं गझल म्हणलेल्या आहेत, तर गझलचा अर्थ लक्षात घेऊन त्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भजन गायचं असेल, तर तोरा मन दर्पण कहलाय. आता हे भजन नाही आहे. ही खरं तर सायकॉलॉजी साहिर लुधियानी यांनी सांगितलेली आहे. पण त्याला ताल असा आहे, धिन्ना धिन धिन्ना धिन्ना तिन तिना. मग आपण लगेच एकदम आणि सिनेमातली सिच्युएशन अशी आहे की दुर्गा खोटे आणि मीना कुमारी समोर बसलेले आहेत देवळाच्या समोर, कृष्णासमोर. त्यामुळे आपल्याला वाटतं ते भजनच आहे. पण ती सायकॉलॉजी ज्या पद्धतीने आशा भोसलेंनी सांगितलेली आहे, म्हणजे गाण्यातून, ती कमाल आहे. कोणतंही आशा भोसले यांचं भजन जर ऐकलं, तर भजनातले भाव तिथे येतात. गझल, भजन आणि डिस्को, पॉप, कॅबरे असेल तर ये मेरा दिल प्यार का दिवाना. हे गाणं आशा भोसलेच फक्त म्हणू शकतात आणि त्याच्यावर हेलनच असू शकते. आपण दुसरा विचारही करू शकत नाही. तर त्याचा आधी या गाण्याचा प्रकार लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आवाज लावणे हे भल्या-भल्या कलाकारांना शक्य झालेलं नाही. कारण काय होतं, की तुमचा अगदी रागसंगीताचा जरी अभ्यास असेल, तरी प्रत्येक प्रकार हाताळणं प्रत्येकाला शक्य होत नाही. पण आशा भोसलेने काही शिल्लकच ठेवलं नाही. माझ्या अशी कुठली इमोशन्स. आता दुःखामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शेड्स असतात, की म्हणजे न रडता व्यक्त करायचं दुःख, डोळ्यात पाणी आणून केलेलं दुःख. खाली हात श्याम आएंगे. काय म्हटलंय म्हणजे ती नायिका नवऱ्याचं वाट बघते संध्याकाळी. तर आज भी ना आये आसू और भीगे नैन. तर ते दोन्हीतला आसू आले नाहीत आणि आज अश्रूंनी डोळेही डबडबले नाहीत. ही भावना आशा भोसलेंनी ज्या पद्धतीनं व्यक्त केलेली आहे, ती कमाल आहे. त्यामुळे दुःखाच्या अनेक शेड्स सांगता येतील आणि वेगवेगळे सेन्शियस गाणी असतील तर समजा. आता किशोर कुमार बरोबर गाणं असेल, आँखों आँखों में बात होने दो. आशा भोसले म्हणतात, मुझको अपनी बाहों में सोने दो. आता ते ज्या पद्धतीने सेन्शियस पद्धतीनं म्हटलेलं आहे, ते फारच कमाल आहे. त्यामुळं अगदी मराठीतलं गाणं, रंग नको टाकू माझी भिजेलच कोरी साडी, हे सुद्धा असेल, तर हे त्यांनी फार कमालीचं म्हणलंय. डिस्को, पॉप, क्लब सॉन्ग असेल, तर त्यामध्ये त्यातले प्रकार जाणून घेऊन त्याचा रियाज करून केलेला आहे. यात आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, आजा आजा. आता तुम्ही रफी आणि आशा भोसले या 2 महान कलाकारांची तुलना करू शकता. तर रफी यांनी दिलचे गायलेलं आहे अर्थातच. पण त्यांनी अ, आजा असं त्यांनी ते गळ्यातून गायलेलं आहे. आशा भोसले यांचं आजा हे ज्या पद्धतीनं त्यांनी श्वास सोडलाय, ज्या पद्धतीनं त्यांनी तो घेतलेला आहे, ते कमाल आहे. त्यामुळं या गाण्यात आशा भोसले हॅज एन एज ओव्हर रफी. कारण त्यांनी तशा इमोशन्स आणि जसा आरडीला पाहिजे होता, राहुल देव बर्मननं ज्या पद्धतीनं श्वास आजा, आजा, आजा हे 8 वेळा म्हणायचे. तर ते 8 वेळेला श्वास घेऊन सोडून त्यांनी पद्धतीनं अप्रतिमरित्या म्हणलं आणि ही चॅलेंजेस राहुल देव बर्मनसारख्या संगीतकाराने दिली आणि त्यांनी म्हणजे हसत-हसत आव्हानं स्वीकारलेली आहेत. म्हणजे त्याचाच उचकी असू देत किंवा कोणतंही श्वासाचं कोणतंही गाणं असू दे. तर ते सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. म्हणूनच त्याला अष्टपैलू आणि व्हर्सटाईल असं म्हणता येईल. अगदी खरं आहे. हिंदुस्थानी संगीताबरोबर पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी सुद्धा आशाताईंनी तेवढ्याच ताकदीने गायली आहेत. हो, हो. तर हा अभ्यास त्यांनी कधी केला असेल? आता कसं आहे तेव्हाचे सगळेच कलाकार होते ते म्हणजे काय
ग्रास्पिंग कपॅसिटी त्यांची चांगली होती. आत्ता आपण ते इमॅजिन का करू शकत नाही? आत्ता तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, म्हणजे बोसा नोव्हा रिदम शिकायचा आहे. तर तुम्ही YouTubeवर टाकू शकता, नेटवर टाकू शकता आणि बोसा नोव्हा रिदम समजून सांगणारी बरेच आहेत. ताक, ताक, धिन, धिन, ताता, ताक, ताक, धिन, धिन, ताता. हे 8 मात्राचा एक आणि वेगळ्या पद्धतीनं त्या मात्रा वाजवल्या जातात. तर तो बोसा नोव्हा रिदम आहे. आता बोसा नोव्हा रिदम शिकण्यासाठी त्यांच्याकडे इंटरनेट अवेलेबल नव्हतं. त्यांना शिकवणारे संगीतकारच होते. संगीतकारांनी सांगितल्यानंतर राहुल देव बर्मन यांनी किंवा अनेक संगीतकारांनी, रवीसारख्या संगीतकारांनी सांगितलंय, की त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी कमाल होती. त्यामुळं आणि त्या रियाज करायच्या. म्हणजे मगाशी उदाहरण दिलं, की आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. तर त्याप्रमाणे त्यांनी तसा रियाज केलेला आहे आणि अ, हे लोकं ऐकायचे भरपूर. म्हणजे किशोर किंवा आशा असं आहे आणि ते इमोशन्स त्या पद्धतीनं व्यक्त करायचे. आता तुम्हाला 2 आशा भोसले एकाच गाण्यात ऐकायला मिळतात अशी बरीच गाणी आहेत. मेरी नजर है तुझ पे, हे राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं द बर्निंग ट्रेनमधलं गाणं आहे. यातल्या एका भागामध्ये कॉम्पिटिशन आहे, चित्रपटातली सिच्युएशन. त्यामुळं क्लासिकल अंगानं म्हणजे हेमा मालिनी कथकसारखं नृत्य करते आणि परवीन बाबी वेस्टर्न नृत्य करते. दोन्हीला आवाज आशा भोसलेचाच. त्यामुळं एक गाण्यातली एक ओळ हिच्यासाठी म्हणायची, एक कडवं हिच्यासाठी म्हणायचं क्लासिकल पद्धतीनं. म्हणजे अगदी राग गायन करतोय अशा पद्धतीनं आणि एक ड्रमच्या बीट्सवर परवीन बाबीसाठी म्हणायचं. हे दोन्ही आशा भोसले यांनी करून दाखवलं. दुसरं अजून एक उदाहरण आहे. नको रे नंदलाला. तर ती एक घरातली स्त्री असेल तिच्यासाठी म्हटलेलं आहे नंदलाला आणि धरू नको हरी रे पदराला, असं त्यांनी ते अगदी सोज्वळ नायिकेसाठी म्हटलेलं आहे. आणि पुढचं गाणं त्यातलंच पुढचं धिंग ताक धिंग ताक धिंग ताक असा जो रिदम लावून अनिल अरुण यांनी ते वेस्टर्न पद्धतीनं करून घेतलेलं आहे. तर ते दोन्ही गाणं आशा भोसलेच म्हणतात. तर हा फरक ऐकण्यासाठी आशा भोसले यांचीच एका गाण्यात त्यांनी 2 गायिकेसाठी जी गाणी गायलेली आहेत ती ऐकावीत, म्हणजे त्यांचा अभ्यास लक्षात येतो. आपण आत्ता पाश्चात्य संगीतावर बोललो. तसंच रागदारी संगीताचंही त्यांनी बरंच गाणी गायली आहेत, बरंच काम केलंय. तर त्याविषयी काय सांगाल? अर्थातच राग संगीताच्या गाण्याचा वारसा त्यांना वडिलांच्याकडनं मिळाला होता. पण याचा अर्थ वडिलांनी त्यांना बसून शिकवलं होतं असं नव्हे, कारण त्यावेळेला त्यांचा गायिका होण्याचा काही त्यांचा मानस नव्हता आणि त्यांचं वयही लहान होतं. पण नंतर त्यांनी अगदी वेगवेगळ्या दिग्गजांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्यामध्ये अगदी टिपकागदाप्रमाणे प्रत्येकाकडनं जे मिळेल ते घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच आणि त्यांची व्हर्सॅटिलिटी लक्षात घेऊन त्यांची ज्या वेळेला रागदारीची गाणी होती, त्या वेळेला त्यांनी ती म्हटली. नाट्यसंगीत तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. मराठीतलं नाट्यसंगीत त्यांनी ज्या पद्धतीनं गायलेले आहे आणि त्यामध्ये स्वतःची मोहर उमटवलेली आहे. म्हणजे त्यामध्ये ती दीनानाथ मंगेशकरांची गाणी असोत किंवा अन्य कोणत्याही कलाकाराची असोत, आशा भोसलेंनी गायलेल्या गाण्यावर आशा भोसले यांची मोहर आहे. त्यामुळं हे नाट्यसंगीत आहे असं आपल्याला समजून ऐकावं लागतं. कारण ते आशा भोसलेचं गाणं म्हणून आपण ऐकतो. अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. त्या व्यतिरिक्त भीमसेन जोशी यांच्याबरोबर त्यांनी गायलेली चित्रपटातली गाणी ऐकण्यासारखी आहेत. लिगसी नावाचा अल्बम उस्ताद अली अकबर खान यांना करायचा होता. त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं होतं, की तानसेनांच्या रचना त्यांना ज्या परंपरेतनं मिळालेल्या आहेत, त्यातली संगीतातली गायकी त्यांनी सरोदवर पेश करणार होते आणि त्याच्याबरोबर त्यांना म्हणजे एक गायिका म्हणून त्यांनी डोळ्यासमोर घेतली होती. त्यावेळेला पहिली निवड त्यांनी आशा भोसले यांचीच केली आणि आशा भोसले आनंदानं तयार झाल्या. त्यानंतर त्या म्हणल्या, "पण तुम्हाला मला शिकवावं लागेल." तर त्यांनी रेग्युलर गंडाबंद शिष्य झाल्या आणि त्यांनी त्या कमीत कमी वेळात का होईना पण ते शिकल्या त्या सगळ्या चीजा आणि तो लिगसी अल्बम आशा भोसले यांचा रागदारीचा अभ्यास कसा आहे आणि त्यांनी ती कशी प्रकट केलेली आहे, ह्याच्यासाठी आपण ते लिगसी हा अल्बम ऐकू शकतो. अर्थातच प्रत्येक गाण्यांमधनं आपल्याला ते निगाहे मिलाने को जी चाहता है मध्ये ज्या पद्धतीनं सरगम नी रे ग, ग रे ग रे ग म, हे ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय, तर ते त्यांचा राग संगीतातला अभ्यास दाखवतच. म्हणजे प्रत्येक संगीतकाराच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांनी ते राग संगीत असं वेगळं न करता सगळ्या संगीताचा अभ्यास
त्यांनी उत्तम पद्धतीने आणि तितक्याच उत्कटतेनं केल्यामुळं अष्टपैलू आशा म्हणून आपल्याला नेहमीच अपील होतात, अशा त्या आहेत. मला वाटतं की हे पुस्तक कसं आहे आणि काय आहे या पुस्तकामध्ये याची उत्सुकता श्रोत्यांना नक्कीच असणार आहे. म्हणूनच आपण या पुस्तकाची लिंक एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.